कुरुंदवाड इथं महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त आयोजित करतोडीच्या स्पर्धेत भास्कर पाटील यांच्या बैलखुंडानं पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली। यांच्या बैलखुंडानं अचूक आणि वेगवान कमी वेळेत कर तोडत उपस्थितांचं विशेष लक्ष वेधलं। हिरो स्प्लेंडर दुचाकी, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख पारितोषिक देण्यात आलं। द्वितीय क्रमांक जयंत पाटील यांच्या बैलखुंडाने मिळवलाय। सूरज शिंगे यांच्या बैलखुंडानं तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक तौफिक आंबी यांच्या बैलखुंडाने पटकावला। येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं महाराष्ट्र कला, क्रीडा आणि सांस्कृतिक संघ व कृष्णावेणी माता उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानं करतोडी स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण, आयोजक माजी नगरसेवक राजू आवळे, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, प्राध्यापक शरदचंद्र पराडकर, आप्पासाहेब बंडगर, विजय पाटील, तानाजी आलासे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, प्राध्यापक रणजित आवळे आदी प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सुरेश भिंदगे, रियाज शेख, राजेंद्र बेले, दयानंद मालवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले। या स्पर्धेत 14 खुंडांनी सहभाग घेतला होता। ते 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 8व्या फेरीत 8 खुंडातून वेळेनुसार स्पर्धा घेण्यात आल्या। भास्कर पाटील यांच्या खुंडानं अगदी कमी वेळात हज्जा गाठत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय। यावेळी राजू आवळे, शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, संतोष शहा, डॉक्टर दगडू माने, डॉक्टर प्रमोद झेंडे, रामभाऊ मोहिते, फारुख जमादार, प्रशांत शहापुरे, हारून महतापे, प्रफुल्ल पाटील, उमेश कर्नाळे, अण्णासाहेब चौगुले, सुहास कोले आदी उपस्थित होते।